तिकडे नाशिकच्या सिन्नरला वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळतोय। घरांवरचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार बेघर झालेत। उघड्यावरती हे संसार पडलेत। पत्रे अंगावर पडल्याने तर 11 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे। काही जनावरं पत्र्याखाली दबली सुद्धा केलेली आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या पिंपळगाव धनगरवाडी इथल्या वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे मोठं नुकसान झालंय। अनेक घरांवरचे पत्रे तर उडून गेलेलेच आहेत। सोबत शेतकरी कुटुंब रस्त्यावरती आलंय। ग्रामस्थांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा प्रशासनाकडे केलेली आहे। त्यामुळे कधी हे पंचनामे होणार, कधी या कुटुंबाला मदत मिळणार आणि कधी हा इथला शेतकरी उभा राहणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आता परत एकदा वादळी पावसाचा तडाखा दिसून येतो। आपण बघितलं तर सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव या शिवारात आलो। अक्षरशः या वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडाल्याने अक्षरशः यामध्ये ही चिमुकली जखमी झाली। आपण बघितलं तर अक्षरशः या 11 वर्षाची चिमुकली या वादळी पावसाने जखमी झाली असून तिच्या डोक्याला देखील मार लागलेला आहे। आपल्यासोबत त्याच घरातील शेतकरी काय सांगाल की काय झालं काल सायंकाळी? काल 6:15च्या दरम्यान अतिवृष्टीचा पाऊस झाला आणि इतका भयान झाला का दोनदा चक्रीवादळ येऊन गेले। डायरेक्ट पत्रे उडून गेले आमची। काय झालं त्याच्यात? मुलीला दुखापत झाली। आमचा खाण्यापिण्याचा काहीच संबंध राहिला नाही। आम्ही दुसऱ्याची जेवण करून गेलो। आणि दुसरी गोष्ट एक की याच्यावर आहे ना फार लक्ष दिलं पाहिजे। तळमळता कोणाचं हे केलं नाही पाहिजे, दयामाया केली पाहिजे। आता याच्यावर कोणा संकट आलं नाही पाहिजे। साधारण 5 ते 6 दरम्यान अचानक वादळी वारल, त्यामुळे आमच्या घराची आर्थिक झाली, मानसिक हानी पण मुलीचे प्राण वाचले। वातावरणामुळे आमचे खाण्यापिण्याचे सुद्धा दुर्दैवी आमचे सगळेच नुकसान 100% नुकसानाची पूर्ण पावसाने आणि वादळी वाऱ्याने केली। यावर शासनाने जेवढी मदत देता येईल तेवढी लवकरात लवकर द्यावी हीच आमची विनंती, बाकी काही नाही। नरेंद्र बाटावजे, महाराष्ट्र न्यूज, सिन्नर, नाशिक।